नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MQ कोचिंग क्लासेसमध्ये। आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हा टॉपिक पाहतोय। त्याच्या अगोदर आपले 5 लेक्चर झालेले, ते आहे 6 लेक्चर। ठीक आहे, या 6 लेक्चरमध्ये आपण राहिलेला पार्ट आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही जर याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा चॅनल नक्की शेअर करा। ठीक आहे, तर ॲडिशन सबट्रॅक्शन आपण पाहतो। याच्यामध्ये काय पाहणार, थोडंसं आता लेवल लास्ट ला आलोय तर लेवल थोडीशी इन्क्रीज झालेली आहे। तर मिक्स्ड एक्झाम्पल्स पाहतोय। मिक्स्ड एक्झाम्पल्समध्ये काय असणार आहे, तुमचे दोन्ही असणार आहे, ॲडिशन पण असणार आहे आणि सबट्रॅक्शन पण असणार आहे। तर असे एक्झाम्पल कसे सोडवायचे हे लक्ष द्या। तर पहिल्यांदा पहा, ॲडिशन ह्याचे, आता ॲडिशन आहे, ह्या दोघांचे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण। तर ह्याचे ॲडिशन आहे, ह्याचे आणि ह्याचे ॲडिशन आहे आणि सबट्रॅक्शन आहे। तर असे एक्झाम्पल आले तर तुम्ही कसे सोडवणार, तर पहिल्यांदा काय करायचे, तुम्हाला जेवढे नंबर आहेत त्याचे ॲडिशन आहे त्याचे ॲडिशन करायचे आणि आलेल्या उत्तरामध्ये तुम्हाला त्याचं सबट्रॅक्शन करायचे। तर पहिल्यांदा मग काय करू, आपण ह्या दोघांचे ॲडिशन करू। तर मी काय करतो, इथं ॲडिशन करतो, पहा। ठीक आहे, तर 4,13,758 हा एक नंबर आहे, मी लिहून घेतला आहे। तर ठीक आहे, हा नंबर लिहून घेतला, 4,13,758। त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे 2,09,542। ठीक आहे, हा दुसरा नंबर आहे, 2,09,542 हा नंबर आहे। तर या दोघांची पहिल्यांदा तुम्ही काय करणार, ॲडिशन करणार। पहा, ॲडिशन केल्यावर काय येते, हा 8 आहे, ओळखू येते का नाही की हा 8। ठीक आहे, तर ह्या दोघांची ॲडिशन करा, 2 + 8 काय होते, 8 + 2, 8 + 2 होतो तुमचा 10 10 होतो, 8 + 2 तुमचा 10 होतो। 10ला आपण काय लिहितो, 0 इथं लिहितो आणि कॅरी आला तर 1 इथं देतो। हा 5 आणि 4 9 होतो, 5 आणि 4 9 आणि इथला एक 1, पुन्हा 10 होतात, 10 आला तर आपण 0 इथं लिहितो आणि 1 इथं कॅरी देतो। त्याच्यानंतर हा 7 आणि 5, 7 आणि 5 होतो तुमचा 12, 12 आणि 1 13, 13 आला तर आपण काय करतो, 3 खाली लिहितो, कॅरी 1 देतो। त्याच्यानंतर 3 आणि 9, 3 आणि 9 तुमचा होतात 12, 12 आणि 1 14, 14 आला तर 4 इथं लिहितो, कॅरी 1, 1 आणि 0 1 आणि 1 आणि 1 तुमचा 2, 2ला 2 आणि 4 आणि 2 तुमचा 6। तर तुमचा किती आलेले, 6,24,300, 6,24,300 हे उत्तर आलेले। किती आलेले तुमचं, 6,24,300 हे काय आलेलं आहे, उत्तर आले। तर तुम्हाला ह्या उत्तरामधनं काय करायचं आहे, आन्सरमधनं तुम्हाला हे जे काही नंबर आहे तो काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा आहे। तर पहा, सबट्रॅक्ट करताना काय करायचं, हे लिहून घ्यायचं जसा नंबर आहे ते 5,16,304। तर हे लिहिलेलं आहे, याचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं। ठीक आहे, तर सबट्रॅक्शन करताना मी काय करतो, थोडं पेन वेगळा वापरतो म्हणजे तुम्हाला कळेल। तर पहा, ह्याचं सबट्रॅक्शन, हे उत्तर आलेलं आहे, या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर हे उत्तर आलं आहे, ह्या उत्तरासोबत आपण काय करतो, हे नंबर काय करतो, मायनस करतो, असं करायचं आहे। तर पहा, हे काय करायचे, आता 0मधनं 4 जातो का, जात नाही, या 0मधनं 4 जात नाही, इथं झाला 10, 10मधनं जर इथं झाला 10, इकडून एकीकडे घेतला आपण 10, 0मधनं 4 जातो का, जात नाही, इथून इकडे घ्यायचं पण इथे नाही, मग इथून आपण काय करतो, इथून इकडे घेतला, इथं झाले किती, इथं झाले 10 झाले, इथं झाले 10, पण इथून इकडे घेतला तर इथं राहिले 9 आणि इथं झाले 10। ठीक आहे, ह्या 10मधनं जर 4 गेला तर तुमचा राहिला 6, इथं 9 आहे, 9मधनं 0 गेला तर 9 राहिला आणि इथं 3 आहे, 3मधनं इथं 3 नाही, इथं 2 आहे, कारण इथला एक इकडे घेतला होता, इथं 3 जरी दिसत असला तिथं 2 आहे, कारण इकडे दिला होता ना, पण ह्या 2मधनं 3 जात नाही, तर इथला एक इकडे घेतला तर इथं झाले 12, 12 झाले, इथं झाले 12, किती झाले, 12 झाली। या 12मधनं 3 गेला तर तुमचा उरला 9, इथं किती आहे तुमचे 3, 3मधनं 6 जात नाही, 3मधनं 6 जात नाही, इथला एक इथं घेतला, इथं झाले तुमचे 13, इथं किती झाले 13, 13मधनं जर 6 गेला तर तुमचा किती उरला, 13मधनं 6 गेला तर पहा तुमचा किती उरला, 7 उरला, किती उरला, 7, आणि इथं किती आहे तुमचा 1, कारण इथला एक इथं दिला होता आपण, 1मधनं हा 1 गेला तर 0 उरला आणि इथं आहे 6, 6मधनं 5 गेला तर तुमचा 1 उरला। तर येणारा आन्सर तुमचं काय आहे, हे आहे बघा, येणारा आन्सर आहे तुमचं 1,07,996 हे का आहे तुमचं आन्सर आहे। ठीक आहे, आता हा एक एक्झाम्पल झालेले, दुसरा एक एक्झाम्पल आपण घेऊया। ठीक आहे, चालते, तर हे मिटवतो मी। पहा, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे सेकंड। तर हे कसं सोडवणार, तुम्ही काय करा, आता
ह्या दोघांची पहा, ह्याची हे अडीच प्लस आहे, ह्याच्या पुढे काय नाही साईन म्हणजे प्लस आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे. तर आता काय करा, जे जे प्लस आहे ते दोघांची पहिल्यांदा काय करा तुम्ही ॲडिशन करा. तर पहा काय आहे नंबर पहा तुमचा, तर 3,45,678 हा एक नंबर आहे. 3,45,678 हा नंबर लिहिलेला. त्याच्यानंतर पहा हा किती आहे, 6,172 6,127 6,127 हा आहे. तर या दोघांची काय आहे ॲडिशन आहे, तर ॲडिशन करून घ्या. तर पहा 7 आणि 8 किती होतील तुमचे, 7 + 8 15, 15ला 5 कॅरी 1. तुम्हाला आता ॲडिशन वगैरे चांगली जमते त्यामुळे मी फास्ट करतोय. 7 आणि 8 5 7 आणि 8 15, 15ला 5 कॅरी 1 7 आणि हा 2 9 9 आणि 1 हा 10 10ला 0 कॅरी 1 6 आणि 1 7 7 आणि हा एक 8 हा 5 + 0 5. त्याच्यानंतर 4 + 0 4 आणि 6 आणि 3 तुमचा 9 6 आणि 3 9. तुमचा हा नंबर आलेला आहे किती आहे, 9,45,805. तर हे आलेला आहे नंबर. तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या नंबरची काय आहे 9,45,805 ह्याची सबट्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला कशासोबत, 16,02,054 तर याच्यासोबत. ठीक आहे, 16,20,54. तर ह्याच्यासोबत तुम्ही काय करतोय सबट्रॅक्शन करतोय पहा. तर हे तुम्हाला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. तर 1,62,054. तर तुम्हाला 9,45,805 ची सबट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे 1,62,054 सोबत. ठीक आहे, तर हे सबट्रॅक्शन करायचं आहे. मी पेन चेंज करतो. ठीक आहे, तर ही सबट्रॅक्शन कशी करणार पहा. ह्या 5मधनं काय केला 4 गेला, 5मधनं 4 गेला तर तुमचा 5मधनं 4 गेला तर तुमचा किती उरला 1 उरला. हा इथं 0 आहे, 0मधनं 5 जातो का, जात नाही. मग इथं झाला 10 10मधनं तुमचा 5 गेला, आपण इकडे घेतला 10 झाला, 10मधनं तुमचा 5 गेला 5 उरला. हा इथं 7 आहे कारण इथला एक इथं दिला होता, 7मधनं 0 गेला तर 7 राहिला. आणि या 5मधनं 2 गेला 3 राहिला. या 4मधनं 6 जात नाही तर इकडला एक इकडे घेतला, इथं झाला तुमचा किती 14 झाला ना. इथं झालं तुमचा 14 कारण आपण इकडला इकडे घेतला पण नव्हता कुठं, कारण इथंच 5 होता. ठीक आहे, 5मधनं 2 गेला 3 राहिला, इथं 4ला 4 राहिला, इकडला एक इकडे घेतला 14 झाला, 14मधनं 6 गेला 8 राहिला. आणि हा तुमचा इथं 8 राहिला कारण एक इथं दिला होता. 8मधनं 1 गेला तर तुमचा राहिला 7. किती राहिला तुमचा 7, म्हणजे 7,83,751 तुमचं काय असेल आन्सर असेल. ठीक आहे, हे तुमचं उत्तर आहे. आता याच्यानंतरचे काही एक्झाम्पल तुमच्या याच्यात दिलेले आहेत ते आपण पाहूया. तर काय करतो मी तुम्हाला होमवर्कला काही एक्झाम्पल देतो तर ते सोडवायचे. हे मिटवतो मी, तुम्ही काय करा होमवर्कला काही एक्झाम्पल सोडवायचे. ठीक आहे, तर होमवर्कला तुम्हाला एक्झाम्पल काही सोडवायचे. तर इथे एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे, ह्याला मॉडिफाय करतो थोडंसं. ठीक आहे, तर हे 6 अंक आहेत. तर हे काय करा तुम्ही, हे एक एक्झाम्पल लिहून घ्या आणि सोडवायचं आहे होमवर्कमध्ये. त्याच्यानंतर ते तिसरं देतो आहे आणि एक चौथं आणि 5वं. हे काय करा, हे 3 एक्झाम्पल तुम्ही होमवर्कमध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर हे घ्यायचं एक्झाम्पल, हे पण होमवर्कला करायचं आहे. आणखी एक एक्झाम्पल येतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर दुसरा एक नंबर देतो मी तुम्हाला का आहे, हे एक सोडवायचं. आणि लास्ट एक एक्झाम्पल घ्या, हे तुम्हाला होमवर्कमध्ये सोडवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जमते का नाही पाहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे घ्या एक्झाम्पल. तर हा 2 आहे तुमचा. ठीक आहे,
हा 2 आहे. तर ह्याला सोडायचं हे सगळे एक्झाम्पल. हे सगळे एक्झाम्पल काय करा तुम्ही होमवर्कमध्ये सोडा आणि याच्यानंतरचा पार्ट आपण पाहूया. हे मी मिटवतो, ठीक आहे. पहा, तर आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला. क्वेश्चन नंबर 3 आहे. का आहे क्वेश्चन? थेरॉटिकल क्वेश्चन आहे थोडासा, ठीक आहे. थोडंसं अंडरस्टँड करायला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर का आहे? द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन बिल्डिंग अ सर्टन हाऊस. बिल्डिंग अ सर्टन हाऊस, एक घर काय करायचं, कन्स्ट्रक्ट करताय तुम्ही, ठीक आहे. बिल्डिंग अ सर्टन हाऊस वॉज किती आहे? 87,14,530. तर एक घर बनवण्यासाठी किती पैसे लागतात? 87,14,530 रुपये लागतात. त्याच्यापैकी ऑफ दिस अमाऊंट ₹24,72,615 वेअर स्पेंट ऑन बाईंग प्लॉट. तर ह्याच्यापैकी जे हे पूर्ण 87,14,530 पूर्ण घर बनवण्यासाठी लागलेत, त्याच्यापैकी 24,72,625 रुपये तुम्हाला कशासाठी लागलेत? प्लॉट खरेदी करण्यासाठी. तुम्ही जो प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती लागलेत? 24,72,615. आणि त्याच्यानंतर 50,43,720 50,43,720 ऑन द कन्स्ट्रक्शन मटेरियल. तर कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणजे तुम्ही वेगवेगळं मटेरियल, कन्स्ट्रक्शनचं मटेरियल यूज करता. जसं की काय यूज करता तुम्ही? बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी मटेरियल सिमेंट यूज करता, विटा यूज करता, आहे का नाही, सळई वगैरे. तुम्ही हे सगळ्या भरपूर साऱ्या, किंवा फरशी वगैरे असेल, स्टाईल फरशी वगैरे, हे सगळ्या लाईट फिटिंग वगैरे हे सगळ्या मटेरियलसाठी तुम्हाला एकत्रितरित्या किती पैसे लागलेत? 50,43,720 लागलेत. अँड द रेस्ट ऑन लेबर चार्जेस. तर बाकीचे जे आहेत म्हणजे उरलेले तुमचे 87 लाखापैकी किती आहे? 87,14,530 पैकी तुमचे लेबर चार्जेस आहेत. तर त्यांनी म्हणले व्हॉट वॉज द अमाऊंट स्पेंट ऑन लेबर, म्हणजे जे कामगार, जे लोक काम करतात त्यांच्यासाठी, कामगार म्हणजे मिस्त्री लोकांसाठी, आहे का नाही, तर किती पैसे लागलेत ते आपल्याला काढायचे. तर कसं करणार आपण? तुम्हाला टोटल अमाऊंट माहीत आहे, हे कशासाठी लागलेलं आहे? घर बांधण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे जे माहीत आहे ते ॲड करा. म्हणजे तुम्ही काय करा, हे 24 लाख कशासाठी लागलेत? तुमचं लँड खरेदी करण्यासाठी. तर त्याला ॲड करून घ्या. 24,72,615 हे तुम्हाला लागलेत कशासाठी? प्लॉट, बाईंग प्लॉट. हे कशासाठी लागलेत? बाईंग प्लॉटसाठी. वाटलं तर लिहा, बाईंग प्लॉट करण्यासाठी लागलेत. त्याच्यानंतर तुम्हाला 50,043 50 लाख आहे, 50,43,720 हे कशासाठी लागलेत तुम्हाला? कन्स्ट्रक्शन मटेरियलसाठी लागलेत, कन्स्ट्रक्शन मटेरियलसाठी. तर हे पण लिहून घ्या, कन्स्ट्रक्शन मटेरियल. आता ह्या दोघांची ॲडिशन करा. तर ह्या दोघांची ॲडिशन करा, किती येते बघा, ह्या दोघांची ॲडिशन करा सिम्पल. तर 5 आणि 0 तुमचा 5, 1 आणि 2 3, 6 आणि 7 तुमचा होते 6 आणि 7 किती होते तुमचा? 13. 13ला 3 कॅरी 1, हा 2 आणि 3 5, 5 + 1 6, 7 आणि 4 तुमचा 11, 11ला 1 कॅरी 1. त्याच्यानंतर 4 आणि हा 0 आहे, ठीक आहे. 4 आणि हा 0च आहे, ठीक आहे, 0च आहे. आणि 4 आणि 0 4 आणि हा 1 5. त्याच्यानंतर हा 2 आणि 5 तुमचा 7. म्हणजे तुम्हाला किती लागलेले आहेत? 75 लाख. म्हणजे हे कशासाठी एकत्रितरित्या? 75,16,335 तुम्हाला ह्या दोन गोष्टीसाठी लागलेले आहेत. कशासाठी लागलेले आहेत? तर हे तुम्हाला बाईंग प्लॉट आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल ह्या दोघांसाठी लागलेले आहेत एकत्रितरित्या. कशासाठी हे अमाऊंट आहे? म्हणजे प्लॉट, बाईंग प्लॉट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियलवर लागलेले आहेत. आता वाटलं तर लिहा, बाईंग प्लॉट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियल एकत्रितरित्या तुम्हाला एवढे पैसे लागलेले आहेत. आता बाकी राहिले काय तुमचं? कशाचं राहिलेलं आहे? फक्त तुम्हाला आता लेबर चार्जेस माहिती पाहिजे. तर लेबर चार्जेस माहिती करण्यासाठी तुम्ही काय करणार? तो तुमचं एकत्रितरित्या अमाऊंट माहिती तुम्हाला किती लागलेलं आहे? एकत्रितरित्या अमाऊंट लागलेली आहे तुम्हाला 87,14,530. तर ह्याच्यामधनं तुम्ही काय करा, हे अमाऊंट मायनस करा. मग बाकी राहिले काय तुमचं? फक्त लेबरचं राहिलेलं आहे. ते लेबरचे चार्जेस तुम्हाला लेबरला किती पैसे दिलेत ते तुमचे कळून जातील. तर तुम्ही काय करा, 87,14,530 मधनं 75,16,335 मायनस करा. तर ह्याची सबट्रॅक्शन करा. सिम्प्लिफाय इथे दिसत असेल तुम्हाला, मी सबट्रॅक्शन करतोय, पेन वेगळा घेतो, ठीक आहे. तर हा 0 आहे, 0मधनं 5 जातो का? जात नाही. 0मधनं 5 जात नाही. तर इथं झाला किती? 10, ठीक आहे, 10 झाला. 10मधनं 5 गेला तर इथं राहिला 5. हा इथं 3
आहे का नाही, कारण इथल्या किती दिला होता, इथं 2 आहे, 2 मधनं 3 जात नाही, तर इथल्या किती घेतला 12, 12 मधनं 3 गेला तुमचा 9, इथं राहिला तुमचा 4, 4 मधनं 3 गेला 1, इथं किती आहे 4 मधनं 6 जात नाही, इथल्या किती घेतला 14 झाली, इथं किती झाले 14, 14 मधनं 6 गेला 8, इथं किती इथला एकीकडे दिला होता, इथं राहिला 0, इकडला एकीकडे घेतला, इथं झाले 10, इथं किती झाले 10, 10 मधनं 1 गेला 9 राहिला, इथं 5 आहे, इथं 6 आहे, कारण इथला एकीकडे दिला होता, 6 मधनं 5 गेला 1 राहिला, आणि हा 8 आहे, 8 मधनं 7 गेला तर 1 राहिला. तर तुमचं म्हणजे किती अमाऊंट म्हणजे तुम्हाला लेबर आहे का लेबरसाठी लागलेले आहे, तर हे जे अमाऊंट आहे 1,90,000 किती आहे पहा, हे 11,98,195, 11,98,195 रुपये तुम्हाला हे कशासाठी लेबर चार्जेस आहेत. कशासाठी आहेत, लेबर चार्जेस आहेत, लेबर चार्जेस आहेत. ठीक आहे, हे दिसत असेल तुम्हाला लेबर चार्जेस आहेत, लेबर चार्जेस आहेत. तर हे अशा प्रकारे तुमचं क्वेश्चन काय झालेलं आहे, सॉल्व करून झालेलं आहे. आता याच्यानंतर तुमचं प्रॉब्लेम सेट 13 आहे. प्रॉब्लेम सेट 13 मध्ये काही एक्झाम्पल दिले तर आपण ते पाहूया. ठीक आहे, पहा आता लक्ष द्या. ठीक आहे, तर क्वेश्चन आपण सेकंड प्रॉब्लेम सेट 13 पाहतोय, प्रॉब्लेम सेट 13 पाहतोय. प्रॉब्लेम सेट 13 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. तर तुमचा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, क्वेश्चन नंबर 1 सांगतो तुमचा, द फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड किती ट्री प्लांट केलेले आहेत, 23,078 ट्रीज ऑफ खैर्स. खैर एक झाड आहे, खैराचं झाडाचे त्यांनी म्हणजे खैराचे झाड ट्रीज, खैराचे झाड किती त्यांनी लावलेले आहेत, 23,078 खैराचे झाडं लावलेले आहेत त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्याच्यानंतर 19,476 ट्रीज ऑफ बेहडा, 19,476 त्यांनी बेहडाच्या ट्रीज लावलेले आहेत. बिसाइड्स ह्याच्या व्यतिरिक्त, बिसाइड्सचा अर्थ काय, च्या व्यतिरिक्त, सेव्हरल अदर काइंड्स म्हणजे बाकीचे पण झाडं त्यांनी लावलेले आहेत. म्हणजे खैरचे झाडं लावलेत, बेहडाचे लावलेत, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाकी झाडं लावले असतील, जसे की कोणते बी लावले असतील आता आपण सांगू शकत नाही, लिंबाचे, बाबळीचे, आंब्याचे, कशाचे म्हणू शकता, कशाचे त्यांनी नाव सांगितलं नाहीत, असे वेगळे काहीतरी झाडं लावलेत त्यांनी. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of khair nor of behda? तर क्वेश्चन काय सांगतो की फॉरेस्ट डिपार्टमेंटनं एकूण झाडं किती लावलेले आहेत, 50,000 झाडं लावलेले आहेत. त्याच्यामध्ये काही तुम्हाला त्यांनी एकूण झाडं लावलेत, त्यांनी काय लावलेले तुम्हाला 50,000 लावलेत असं सांगितले. त्याच्यामध्ये 23,078 झाडं हे खैराचे आहेत, आणि त्याच्यानंतर 19,476 झाडं हे बेहडाचे आहेत. मग ह्याच्या व्यतिरिक्त जे झाडं लावले ते बाकीचे दुसऱ्या जातीचे आहेत, म्हणजे दुसऱ्या ह्याचे आहेत कोणते तरी. ठीक आहे, लिंब असेल, लिंबाचे, बाबळीचे, आंब्याचे, कशाचे असतील. तर आता आपल्याला बाकीचे जे झाडं लावलेत ते किती आहेत ते काढायचं आहे. ठीक आहे, तर कोणते आहेत म्हणजे काय, खैराचे आणि खैराचे आणि बेहडाचे सोडून बाकीचे झाडं आहेत ते काढायचे. तर कसं काढणार तुम्ही, तर तुम्हाला काय माहीत आहे, खैराचे झाडं किती आहेत तुमचे, 23,078 हे तुमचे झाडं आहेत. कशाचे, ट्रीज ऑफ खैर. कशाचे आहेत, असली ट्रीज ऑफ खैर. कशाचे आहेत, खैराचे झाडं आहेत, ट्रीज ऑफ खैर. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर बाकीचे 19,476 हे झाडं आहेत तुमचे कशाचे आहेत, हे ट्रीज ऑफ काय आहेत, बेहडा हे झाड आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही आधी काय नाव ऐकलं नसेल, ठीक आहे, असू द्या, काय असू द्या, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. तर हे तुम्ही तुम्हाला 2 झाडाची संख्या माहीत आहे, तर तुम्हाला ह्याची ॲडिशन करा, ॲडिशन केल्यावर 8 आणि 6 तुमचा काय होईल, पण मी पेन चेंज करतो. तर हा तुमचा 8 आणि 6 किती होईल, 8 आणि 6 14 होईल, 14ला 4 कॅरी 1, 7 आणि 7 14, 7 7 4 14, 7 + 7 14 + 1 15ला 5 कॅरी 1, आणि हा 1 आणि 4 तुमचा 5, 3 आणि 9 12ला 2 कॅरी 1, आणि हा 2 to 4. तर ह्याला जर सोडवला तुम्ही, त्याच्यानंतर तुमचं काय उत्तर आलेले पहा, एक बार चेक करा. 8 आणि 6 14ला 4 हातच्याला 1, 15ला 5 हातच्याला 1, 5ला 5, 3 आणि 9 12, 12ला 2 हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजे 42,554 हे काय आहेत, दोन्ही मिळून ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा हे दोन्ही मिळून तुमचे झाडं किती झालेत, हे एवढे झालेले आहेत.
मग डिपार्टमेंटनं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनं एकूण झाडं लावलेले तुमचे 50,000. किती लावलेलं आहे तर 50,000. 50,000मधनं तुम्ही हे काय करा, हे 2 झाडं जेवढे लावले ते मायनस करा. 42,554 42 हे मिटव तुम्ही. 42,554 42,554 हे झाडं लावलेले आहेत. 42,554 झाडं लावलेले आहेत. तर आता सबट्रॅक्शन करा, ह्याला सोडवा, ह्याचं सबट्रॅक्शन करा, तर तुम्हाला येणारा आन्सर मिळते. म्हणजे तुमचा बाकीचे झाडं असतील. आता हे 0मधनं 4 जातो का, 0मधनं 4 जात नाही. तर इथला एक इकडे घेतला आपण, इथं झाला पहा, इकडून घ्यावा लागला आपल्या. या 5मधनं आपण इथे घेतला, इथं झाले 10, 10मधनं इकडे दिला, इथं राहिले 9, मग इथं 9 झाले, इथं 9 झाले. आता पहा कसं हे कळायलं का नाही तुम्हाला, पहा आणि सांगतो समजून, नाही तर कन्फ्युजन होईल. आता आपल्याला इथून जात नाही तर आपण काय करणार, या 5मधनं आपण इथं एक घेणार, इथं झाले 10, किती होतील इथं 10 होतील, इथं होतील 10 होतील. पण 10मधनं आपण इकडे एक दिला तर इथं राहिले 9, वर लिहितो 9 राहिले, आणि इथं झाले 10 पुन्हा. इथंला आपण 10मधला इकडे एक दिला तर इथं झाले 9 आणि इथं झाले 10. इथंला 10मधला आपण इकडे एक दिला, इथं झाले 10. ठीक आहे, आता कळलं असेल तुम्हाला. आणि इथं किती राहिले, 9 राहिले. ठीक आहे, तर ह्या 10मधनं तुमचा 4 गेला, 6 राहिला, इथं 9 राहिले, 9मधनं 5 गेला, तुमचा किती राहिला, 4 राहिला. इथं 9 आहे, 9मधनं 5 गेला, तुमचा 4 राहिला. आणि इथं 9 आहे, इथं 9मधनं 2 गेला, तुमचा 7 राहिला. आणि आता इथं किती आहे, 4 आहे, इथं 4च आहे तुमचा. 4मधनं 4 गेला तर तुमचा किती राहिला, इथं 4च आहे, बरोबर आहे. तर 4मधनं 4 गेला तर तुमचा राहिला 0. ठीक आहे, म्हणजे 7,446 7,446 हे तुमचे काय केले तर एकत्रितरित्यानं काय केलेले झाडं कशाचे लावलेले आहेत, 7,446 झाडं त्यांनी ऑदर प्लांट्स. हे काय कशाचे झाडं आहेत तिथं, हे तुम्हाला दिसते का माहीत नाही, ऑदर प्लांट्स आहेत. ऑदर प्लांट्स म्हणजे वेगळे झाडं लावलेले, जे कोणते त्यांचे नाव मेन्शन केले नाही. तर अशा प्रकारे हा पण तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. तर आणि नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, हा क्वेश्चन समजला असेल तुम्हाला. पहा नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे आपण, क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन काय आहे, अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ, एक शहर आहे, त्या शहराची लोकसंख्या किती आहे, पॉप्युलेशन ऑफ 37,04,926. एक शहर आहे आणि शहराची त्या लोकसंख्या किती आहे, 37,04,926 इतकी लोकसंख्या आहे. आता ते लोकसंख्या असेल तर त्याच्यामध्ये कोणती कोणती लोकसंख्या म्हटलं तर आपले काय असतात, तिथं काही माणसं असतील, माणसं म्हणजे पुरुष असतील, पुरुष काय असतील, महिला काय असतील आणि लहान लेकरं काय असतील. तर 3 प्रकारचे पॉप्युलेशन असते. पुरुष आहे का नाही, पुरुष म्हणजे महिला असतील काही, आणि त्याच्यानंतर काही पुरुष, महिला, पुरुष आणि लहान लेकरं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पाहता हे दिस इन्क्लूड्स 11,24,069 म्हणजे 11,24,069 माणसं आहेत. किती आहेत, पुरुष आहेत, पुरुष. आणि त्याच्यानंतर 10,96,478 महिला आहेत, वुमन. व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी. तर त्याच्यामध्ये माणसं, पुरुष माहीत आहेत तुम्हाला, महिला माहीत आहेत, तर लहान मुलं किती आहेत, म्हणजे लहान मुलं किती आहेत तुम्हाला काढायचे. तर काय करणार तुम्ही, काय करणार, टोटल माहीत आहे तुम्हाला, तर माणसांची म्हणजे पुरुषांची आणि स्त्रियांची लोकसंख्या काय करा, ॲड करा, आणि ते आलेलं उत्तर तुम्ही पूर्ण लोकसंख्येमधनं मायनस केलं तर तुम्हाला मिळेल मुलांची लोकसंख्या. ठीक आहे, तर काय करा तुम्ही, काय तुम्हाला माहीत आहे किती आहे तुमचे माणसं, किती आहेत माणसं म्हणजे पुरुष 11,24,069 हे तुमचे किती आहे, कोण आहेत, हे आहेत तुमचे पुरुष म्हणजे मॅन आहेत. ठीक आहे, मॅन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये पुरुष. त्याच्यानंतर महिला मंडळ किती आहे बघा, 10,96,478 आहे एवढ्या महिला. ठीक आहे, तर हे झाले तुमच्या वुमन. आणि त्याच्यानंतर आता हे बेरीज करा तुम्ही, महिला आणि पुरुष एकत्रित तिथे मिळतील तुम्हाला. ह्याची ॲडिशन करा, ॲडिशन केल्यावर तुम्हाला काय मिळणार पहा, पेन चेंज करतो. आता 9 आणि 8 तुमचा, 8 आणि 9 किती होईल ना तुमचा 17. 17ला 7 कॅरी 1, हा 6 आणि 7 तुमचा 13 आणि हा 1 14. 14ला 4 कॅरी 1, 4 आणि 1 तुमचा 5. त्याच्यानंतर 4 आणि 6 तुमचा, हा 10ला 0 कॅरी 1, हा 2 आणि 9 11, 11 आणि 1 12, 12ला 2 कॅरी 1,
हा 1 आणि 1 2 आणि हा 1 आणि 1 2. ठीक आहे, म्हणजे तुमचा ह्या दोघांची मिळून संख्या किती निघालेली आहे तर 22,02,500 22,20,000 22,20,547 22,20,547 इतकी काय आहेत महिला आणि मॅन अँड वुमन, महिला आणि किती आहेत पुरुष आणि महिला हे दोघं मिळून आहेत. इथं खाली लिहितो मी. ठीक आहे, तर आता तुम्हाला चिल्ड्रन किती आहेत काढायचे, लहान मुलं किती आहेत. तर काय करणार तुम्ही, हे 37,000 37 लाख आहे, 37,04,926 ह्याच्यामधनं मायनस करायचं आहे तुम्हाला. काय मायनस करायचा, हा नंबर. ठीक आहे, तर तुमचा काय आहे 2220, पहा नंबर लिहतो मी 2220, त्याच्यानंतर 547 एका खाली एक लिहायचं तुम्हाला, नाहीतर चुकू शकते. ठीक आहे, तर हे नंबर लिहिलेला आहे. तर 37,04,926 मधनं 22,20,547 तुम्हाला सबट्रॅक्ट करायचे. तर करा. तर पहा, हा झाला 16 झाला. हा 6मधनं 7 जातो का, जात नाही. मग इथं झाला तुमचा किती 16 झाला. 16मधनं 7 गेला तर तुमचा किती राहिला, 16मधनं 7 गेला तर तुमचा राहिला 9. किती राहिला 9. हा इथं 1 आहे, 1मधनं 4 जात नाही, इकडला एक इकडे घेतला, इथं झाले 11, इकडला एक इकडे घेतला 11मधनं जर 4 गेला तर तुमचा राहिला किती 7. आता इथं किती आहे, इथला एक इकडे दिला होता आपण 8 राहिला, 8मधनं 5 गेला तर 3 राहिला, 4मधनं 0 गेला तर 4 राहिला, ह्या 0मधनं 2 जात नाही तर इकडला एक इकडे घेतला, इथं झाला 10 तुमचा. 10मधनं जर 2 गेला तर राहिला तुमचा 8 आणि हा 7 होता पण इकडला एक इकडे दिल्यामुळे इथं 6 राहिला. 6मधनं 4 गेला तर राहिला तुमचा 4. 6मधनं 2 गेला तर 4 राहिला, हा 3 आहे, 3मधनं 2 गेला तर तुमचा 1 राहिला. तर हे तुमची लहान मुलांची संख्या किती आलेला आहे 14,84,379. तर ही तुमची लहान मुलांची संख्या आहे, एवढे लहान मुलं आहेत. तर ठीक आहे, चिल्ड्रन आहे का नाही, ही आहे चिल्ड्रनची पॉप्युलेशन आहे चिल्ड्रन. ठीक आहे, ही चिल्ड्रन आहे. तर अशा प्रकारे हे काय झाले, तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. तर हे आपण 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन काय करायचं आहे तुम्ही, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट 13मधला तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे, आणि सोडून त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मला आन्सर काय करा, मी लिहून देत नाही, तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचा आन्सर मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, किती येते ते सांगा मला. तर चालते. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.